अनेक लोक म्हणतात नावावरनं त्याचं नाव लावायचं नाही, त्याचा बोर्ड टाकायचा नाही. अरे जो निधी आणतो त्याचं नाव टाकणारच आहे ना. तुम्ही निधी आणला असता तर आम्ही म्हणलो असतो का आमचं नाव टाका. मी पाहतोय सकाळपासून कोण येतंय तिथे बोर्डावर नावच लावायचं नाही, इंजिनियरला दम देतोय. हे मोगलाई काय? हे शिवाजी महाराजांचं राज्य आहे. आपण ज्या पायथ्याला राहतो त्यांनी स्वराज्याची शपथ स्वराज्य स्थापनेची महाराजांनी घेतली. मी एक ग्वाही देतो, मी सरळ मार्गी माणूस आहे, पण तेवढा वाकडा पण आहे. कुणा जर वाटत असं मस्ती तुम्ही तुमची घरी राजेशाही ठेवा. मी ग्वाही देतो ज्याच्यात ते धमक आहे अशा महिला पुढे पाठवू नका. तुम्ही कधी या, कुठल्या मार्गाने या आणि सांगून तिथं येतो. ज्या दिवशी बोलतात तिथं येईल. मी भारत शहरात बोलतोय. जाहीर आव्हान माझं, मस्ती केली मस्ती चिरवी. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत बोलत नाही. आम्ही पुढच्या अंगावर जात नाही, पण आमच्या जर अंगावर कोण आला आम्ही कोणाच्या बाप्पाला भेट नाही. आम्ही ज्याला भेटतो ते आज हयात नाहीये, आम्हाला मर्यादा होत्या. मी ग्वाही देतो इथून पुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्हा परिषद इलेक्शन झाली, अरे कुणाला मारता? गोरगरीब लोकांना. त्यांची गाडी फोडता काय, त्यांना मारता काय, त्यांच्या घरात दगडी मारता काय? अरे ही काय मस्ती? तुमच्यात ताकद आहे तर तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाला हात लावा. तुमच्यात धमक आहे समोर येऊन बोला. असं काय महिला पाठवता, गोरगरिबांच्या गाड्या पडता? आमच्या रक्तात ते लिहिलेलं नाही. आमचा पण इतिहास आहे. जा मला मुळशीत चौकशी करा, शंकर मांडेकर काय कॅरेक्टर आहे. पण कधी गरीबाला त्रास दिला नाही आणि देणार पण नाही. उलट गरीबाच्या मागे उभा राहणारा आम्ही आहेत. गोरगरिबाला आश्वासक चारा म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, इथून पुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रेमाने वागा. काय काम असेल सांगा, काम केलं जाईल. पण कुणी जर मस्ती केली तर मस्ती जिरवायची ताकद पण आमच्यात आहे. मग तो दादा असू नाही तर त्याचा राजा असू, त्या बापाला भेटणार नाही. आणि हेही सांगतो इथून पुढच्या काळात माझं फक्त जनतेला विनंती आहे, तुम्हाला काय घडलं तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि माझ्याकडे पाठवा. कशी कारवाई होत नाही ते मी पण बघतो. मागच्या काळात गेलं तर बघा वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये 50 कोटी रुपये आल्यात, अजून 4 वर्ष जायच्या. बघा का शहरांवर बदलतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अशी विकास कामं करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा. हे उगाच मटके दारू धंदे हे असल्या घ्यांच्या मागे नादी लागू नका. ही फक्त तुमचं वरबडून खायच्याच कामाची आहेत. ही तुमचा काही विकास करू शकत नाही. कावं सूचना नाही. अनेक संस्था आहेत त्यांच्या. मग भोर शहरातल्या 3 शाळा आहेत, त्या जर चांगल्या कंपन्यांकडनं बांधून घेतल्या असत्या किंवा शासकीय योजनेत तर मी निधी आणला ना, तुम्हाला नसता आणता ना. मग हे बांधल्या गोरगरिबाची मुलं शिकली, ती मोठी झाली, नोकरीला लागली, तुमच्या मागे हिंडायचं कोणी? या असं आरडावाडा करायला यायचं कोणी? माझी समाजाला विनंती आहे, अशा लोकांच्या भूल ताप्याला बळी पडू नका. तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर विचारावर चाला. आज भोर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.